नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे एक्झामिनर या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघणार आहोत कंबाईन ग्रुप सी 2025मध्ये इतिहासावरील प्रश्न. तर पहिला प्रश्न 1919च्या कायद्यातील त्रुटीची चौकशी करण्यासाठी कोणती कमिटी नियुक्त केली होती? तर त्याचं उत्तर आहे मुक्तिवाद कमिटी. म्हणजे याचं उत्तर जे असेल फक्त अ असेल. ठीक आहे. त्यानंतर आपण बघू शकतो की दुसरा प्रश्न आहे लॉर्ड होल्डिंग यांच्या काळात कोणते पहिले युद्ध झाले? तर याचं उत्तर आहे इंग्रज-शीख युद्ध. त्यानंतर आपण बघू शकतो की कायमधारा महसूल पद्धतीत कोणत्या वर्गाला अधिक फायदा झाला? तर याचं उत्तर जे आहे हे जमीनदार आहे. जमीनदारांना यामध्ये खूप जास्त मोठ्या प्रमाणात फायदा झाला होता. त्यानंतर आपण बघू शकतो की खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राने साहित्याचे लाला लजपतराय यांचा संबंध नाही? तर यंग इंडिया हे जे आहे त्याच्याशी त्यांचा संबंध नाही आहे. पंजाबी वृत्तपत्रांनी लिहिले होते. त्यांचं वंदे मातरम आणि पॉलिटिकल फ्युचर ऑफ इंडिया हे पण त्यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर आपण बघू शकतो की खालील वर्णनावरून समाजसुधारकाला ओळखा. त्यांनी ज्ञानप्रकाश हे मराठी वृत्तपत्र काढले. सरकारने त्यांचा जस्टिस ऑफ पीस व राव बहादूर पदव्या देऊन गौरव केला. त्यांना संगीत विषयाची आवड होती. याचं उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख. तर याचं उत्तर आहे 2. त्यानंतर आपण बघू शकतो की खालील विधाने वाचून कोणत्या स्त्री सुधारकाच्या कार्याची ओळख होते? तर पहिलं वाक्य आहे शारदा सदन आणि आर्य महिला समाज या संस्थेच्या स्त्री उद्गाराच्या कार्यात त्या सक्रिय होत्या. इसवी सन 1913 मध्ये समाजाच्या कार्यासाठी त्यांच्या सरकारने कैसरी हिंद पदवीने सन्मान केला. इसवी सन 1894 साली त्यांनी हिंदू लेडीज स्पेशल स्थापना केली. तर ठाकरसी टाटा या ग्रुपांनी त्यांनी उद्गाराच्या कार्याला आर्थिक पाठबळ दिले. त्याचं उत्तर आहे पंडित रमाबाई. ठीक आहे. त्यानंतर आपण बघू शकतो पंडित रमाबाई याचं उत्तर आहे रमाबाई रानडे. त्यानंतर आपण बघू शकतो सन 1915 मध्ये महात्मा गांधींनी भारतानंतर पुढीलपैकी कोणते प्रश्न त्यांचे यशस्वीपणे हाताळले? तर याचं उत्तर आहे फर्स्ट. तर यामध्ये बिहारमधील चंपारणातील निळीचा प्रश्न, खेडा येथील शेतकऱ्यांचा प्रश्न, अहमदनगर शहरातील मिलमजूर नायकांचा संघर्ष हे जे आहे त्यांनी काही केलेलं नाही आहे. त्यानंतर बघू शकतो 3 सप्टेंबर 1942 रोजी तासगाव मामलेदार कचेरीवरील मोर्चाचे खालीलपैकी कोणत्या कारणाने नेतृत्व केले होते? त्याचं उत्तर आहे वरील सर्व बरोबर. त्यामध्ये कृष्णरामा कोराडे पण होते, वि. स. पागे होते, गोविंद खोत होते, यकरू सोवनी होते. त्यानंतर आपण बघू शकतो महाराष्ट्रातील 1857च्या उठावासंदर्भातील खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? तर याचं उत्तर आहे क आणि ड. हे पण रॉंग आहे, हे पण रॉंग आहे. ठीक आहे. तर नरगुंदाचे भाव या संस्थांचा दत्तक अमान्य झाल्याने ते 1858 मध्ये त्यांनी बंड केले. 11 एप्रिल 1858 रोजी आंबा पाणीच्या लढाईत भिलांचा पराभव झाला. हे बरोबर आहे. त्यानंतर आपण बघू शकतो की राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन व ठिकाण हे अत्यंत इम्पॉर्टंट आहे. आपल्याला मागच्या परीक्षेमध्ये सुद्धा हे विचारलं गेलं आहे. तर याची जी जोडी आहे काँग्रेसचे दुसरे अधिवेशन कलकत्ता हे जे आहे दादाभाई नौरोजी. काँग्रेसचे तिसरे अधिवेशन 1887 मद्रास बर्दून टॅपची. नंतर काँग्रेसचे चौथे अधिवेशन अलाहाबाद यांचं उत्तर आहे जॉर्ज जूल. नंतर काँग्रेसचे 5वे अधिवेशन 1889 विल्यम वेडरबर्ग. तर अशा प्रकारे 10 प्रश्न आपल्याला कंबाईन ग्रुप सी 2025 मध्ये आलेले आहेत. तर थँक्यू.